आपला वाघ्या नाही असं कधी करत. तो ज्या साईडला तुम्हाला दिसत आहेत त्या तयार झाल्यात. काढला तरी भरपूर झाल्या. किती निघाल्या बघू दे. हे बघा हे माझं ताट. वाघ्या एवढं सकाळी बाहेर नाही जायचं. ये लवकर. हा बघा शेरू बटर खातोय. बटर त्याला काय पण चालतो. त्याने बिस्किट पण नाही खाल्लं आणि बटर पण नाही खाल्लं. गोड बिस्किट खाल्ले असते साखर ते. वाघ्याला खेळायला जायचंय म्हणून तो तिथं उभा आहे आड्याजवळ. सकाळी उठले ना का नुसते पळायच्या मागं. अजून काय उजाडलं नाही एवढंच. म्हणजे 6 वाजून गेलेत तरी पण अजून उजाडलं नाही. आता खप्पा चल. पाणी प्यायचं आहे शेरू. लवकर या घरी खेळ खेळ करून. हो शेरणी. वाघ्या वाटच बघतोय कधी जातोय ते. वाघ्या धर. आपल्याला खायला दिला ना ह्याला. वाघ्या गिळे धर. वाघू जागचा हलत नाही. वाघ्या धर. ए वाघूल इकडे बघ. हलतोय का बघ जागचा. खेळायला जायचंय. अजिबात खेळत पण नाही. ज्यांना हा नसला खेळत पण नाही ना. त्याला शोधत बसतो वाघ्या शेरूला. ये बाबू. त्या दिवशी आपला हा शेरू ना उशिरा म्हणजे आला ना घरी. खेळायला गेले ना तो उशिरा आला. हा बिचारा त्याची वाट बघून बघून नुसता सुकला होता. हा हा बिचारा वाट बघत होता वाघ्या आपला. आणि सारखा त्याच्याजवळ सारखा त्याच्याजवळ. तर लवकर या. लवकर घरी या. उशिरा पण ते नको राहावा. त्या पटकन या जा खेळाने. तर धावतील एकमेकांना बघतात आता. नाही शेरू बोलतो थांब जरा अजून कालो काही. सुरुवात झाली आता ह्यांची. शेरू बसतो इथे. कुठे चालायला. कालो का बाबा थांब जरा उजडू दे. उजाडलं की हा. काल वाघ्या मागे लागलेला आज शेरू मागे लागलाय. थांब जायचं. बसा इथे बसा. जरा उजडू दे मग जा. पडशील खाली. तो बाला. आता पाय खेचेल बघेल बघेल. जातो बघेला. वाघ्याला पकड. नाही त्याला नाही जायचं. हां तो एवढ्यात बाहेर जाणार नाही. इकडे वाघ्या चल. काय बोलली ते कळलं नाही म्हणून. नाही पण तिकडचं तोडलंच ना. ती ह्या वेलीमध्येच आलेलं आहे ते सांगते. हा 2 तोडले. 2 झाले तयार. ते वेली बघा आपल्या किती मस्त अशा पसरलेल्या आहेत. आणि काय काय ठिकाणी फळं पण धरलेली आहेत. पसरत सगळं जिकडे तिकडे झालं आहेत. चिबूडचं काय दिसतंय का. फळं लागलेले काय दिसतात. चिबूड गळून जातं. नाही धरत आहे त्याला म्हणजे परागकण नाव होतात. मी बघायला पाहिजे. फुलं फुलल्यावरती बघूया आपण नंतरला. ही बघ काल कुठे होती तिथे होती. किती स्पीडनी वाढते बघ. आज कुठे आले. वेली 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 जमिनीला पकडतील. पानं छान आहेत ना कलिंगडाच्या वेलीची. जेव्हा आता जात आहे ना. 7 वाजले असतील. ते आणते. हां तेच. तर ह्या बघा ह्या तुम्हाला वस्तू दाखवते. ही वस्तू काल नवीन आणली. म्हणजे मोटरची बघा वस्तू आम्ही गेलो ना आणायला. तर ही आणलेली आहे. हे जुनंवालं हे खराब झालेलं आहे. आणि आता कुणालचे बाबा चाललेले आहेत ते लावायला. आणि काका कुणालचे 2 जण मिळून लावतील. हे घ्या जावा. हे जुनं राहू देत ना का फेकून द्यायचंय. फेकून द्यायचं ते. राहू दे आधी परत दाखवा विकायला लागेल ना कुणाला. फोन करा मला. हां नाही मोटर चालू झाली तर फोन करा असं बोलते मी. हां तेच. हां स्वेटर घाला ना त्यात थंडी आहे.
परत कालच्या का परत स्वेटर पाहिजे. हां जावा मग थंडी वाजली मग राहू दे. हां हां. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात खूप अशी मस्त अशी झालेली आहे. आजचं वातावरण इतकं सुंदर आहे ना, छान असं हलकं हलकं धुकं पसरलेलं आहे आणि थंडी आहे मात्र. दुपारची गरमी असते पण आता थंडी आहे. तर आत्ता कुणालच्या गेलेत ना ते लावायला. आता लावायला त्यांना थोडासा टाईम पण जाईल. आता माहिती पडेल आपल्याला चालू होते की नाही ते. मोटर चालू झाली का सगळ्यात आधी झाडांना पाणी घालून घेणार आहे मी आणि मग बाकीचं सगळं करणार आहे. झाडांसाठी थोडासा जीवर असा तळमळतो आमचा. आता कसं उन्हाळा चालू झाला आहे ना हो, त्याच्यामुळे झाडांना आता पाण्याची कशी गरज असते, त्याच्यामुळे थोडंसं जीव थोडासा असं वरखाली होतो. नाहीतर आपण कसं 3 जण माणसं, त्याच्यामुळे आपल्याला काय वापरायला वगैरे एवढं काही जास्तीचं पाणी लागत नाही. तरी पण मी काय करते, जितकं पण घरातलं बघा काम असतं ना, तर ते पाणी कसं सांभाळून वापरते मी. वेस्ट असं करत नाही, कारण झाडांसाठी पाणी आपल्याला लागतं ना, त्याच्यामुळे जितकं शक्य होईल ते सांभाळूनच सगळं पाण्याचा की नाही वापर करतो आम्ही सर्वच जणं. आणि पाण्याची सोय पण तुम्हाला मी दाखवलेली आहे. पाण्याची सोय म्हणजे जिथे जिथे पाण्याचा वापर होतो, म्हणजे कशा पद्धतीने आम्ही पाईप वगैरे झाडांमध्ये सोडलेले आहेत ते पण तुम्हाला मागे दाखवलं होतं. तरी पण तुम्हाला एकदा पुन्हा सांगते. बेसिंगला पाईप लावलेला आहे, तो डायरेक्ट सोडलेला आहे केळीच्या इथे वगैरे, म्हणजे ते पाणी डायरेक्ट केळीला वगैरे जातं असं. ते पुढच्या साईडला पण बघा टाकी आहे ना, तिकडे पण पाईप मागे आम्ही जॉईन करून घेतलेला आहे. म्हणजे काही पाणी वेस्टेज होतं ना, हातपाय आपण धुतले वगैरे, तर ते पाणी डायरेक्ट ते वेस्टेज पाणी जातं केळीकडे, म्हणजे दुसरी केळी आणि त्या साईडला असे पाईप सगळीकडे कनेक्शन केले. आता ही जी आपली मागची पडवी आहे तिथे पण 2 साईडला पाणी जाण्यासाठी केलेलं आहे. तर ते पण पाईप सरळ नारळामध्ये सोडलेले आहेत. आणि एक पाईप ही बघा, ही मागची तुम्हाला केळी दिसते तिकडे सोडलेलं आहे. त्याच्यामुळे पाणी कसं आपलं काही वेस्ट होत नाही, सगळं बरोबर झाडांना पोचतं. अशा पद्धतीने सगळी रचना केलेली आहे. म्हणजे झाडं बघा आपण आता लावलेली आहेत, ते जगवण्यासाठी इतकी धडपड आपल्याला करावी लागते आणि आम्ही करतो असं आहे ते. तर आज जर का पाणी व्यवस्थित चालू झालं तर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल तर मला होईल. म्हणजे मी आता वाट बघते कधी चालू होईल ते पाणी. असं येईल कोणाच्यामध्ये पुरेल थोड्या वेळाने आणि चालू झाला का तुम्हाला मी दाखवते. तर शेंगा आपल्या शेवग्याच्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे 2-3 दिसतात तयार झालेल्या. कुणालच्या बाबाने मी काल म्हणाले होते की आपण काढूया म्हणून, तर ते म्हणाले की उद्या काढूया. म्हणजे ते बोलले थांब आधी जरा ना, म्हणजे एकदम समजा एवढ्या 5-6 शेंगा तयार झाला तर म्हटलं नको उगाच, इतक्या काय आपल्याला लागणार नाही ना. आणि 2-3 शेंगा जरी आपण काढल्या तरी भाजीमध्ये टाकून आपण असं खाऊ शकतो, त्याच्यामुळे ते तयार झालेले आहेत. तर ते बघू आता हे सगळं झालं ना आटपलं का ते शेंगांचं मग तुम्हाला मी दाखवते. हां, मग आतली बादली भरली ना ती नळ बंद करतो. तर पाणी बघा आलेलं आहे, म्हणजे अर्धा पाऊण तास झाला कुणालचे बाबा गेले तिकडे. म्हणजे खूप जरा वेळ लागला तर सगळं जॉईन वगैरे करायला. आणि आता पाणी चालू झालेलं आहे. तर सगळ्यात आधी आम्ही आता झाडांना सगळ्या पाणी घालून घेतो, म्हणजे मोठ्या झाडांना पण सगळ्यांना घालायचं. तर कुणाला आहे माझ्या जोडीला, तोपर्यंत कुणालचे बाबा येतील तर जितकं होईल ते पटापटाने करून घेतो आता. आणि खूप असा आनंद होतो आहे मला ह्या गोष्टीचा. कुणाला त्याला बांधून ठेव, वाघ्या आपला आला आहे, शेरू अजून आला नाही आहे, तर कुणाला म्हटलं त्याला बांधून ठेवणार. पाण्या टायमाला 2 जण मध्ये मध्ये नातत बसले ना, सगळं पूर्ण घरभराने चिक्कल करून टाकतात. बघा माझे बछडे कसे 2 जण. आता की नाही मी जरा थोडीशी धावपळ करून मी इथं जरा 5 मिनटं बसली होती ना, तर हे 2 जण मगाशीच खेळून आलेले आहेत. खूप वेळ झाला. पाणी भरायचं काम चालू होतं ना, म्हणून त्यांना बांधून ठेवलं. अजून पण चालू आहे, पण माझं होतं ते सगळं मी आटपून घेतलं आहे. असं नाश्ता वगैरे पण सगळ्यांचं रेडी करून ठेवलं आहे. आणि ह्या दोघांचं चिकन आहे ना, ते चुलीवर ठेवलं आहे गरम करत. आता सगळ्यांना खायला पण देते. बाबू भूक लागली माझ्या लेकरांना. ओ माझी छोनलं ग, शेपटी कशी हलते ती. वागे या, वागे या माझं बबड्या. वाग्या पण माझ्या शहाणी पोर आहेत माझी ग, दोघं पण. बघा कसा लाडत आला शेरू, लाडत आला तो खूप. असं लाडत आला ना की असं चाटत राहील. हे बघा हे बघा, हे असं असतं. आपल्या वाग्या नाही असं कधी करत. तो जास्त करून येणार, बसणार आपल्या पुढ्यामध्ये आणि मग सारखं असं बोलणार की डोक्यावरनं हात फिरव.
म्हणजे असं हाताने असा सारखा असा करत राहणार की डोक्यावरनं हात फिरव, मग आपण ते डोक्यावरनं असा हात फिरत राहायचा, मग त्याला बरं वाटतं. म्हणजे वाघ्याचं ते नेहमीच आहे, दिवसातून 2दा तरी तो करतो. म्हणजे माझ्याकडे येणार, सगळ्यांकडे जाणार, कुणालकडे जाणार, कुणालच्या बाबांकडे जाणार, असं करतो तो. मी त्याचे लाड करायचे कसे तर असं डोक्यावर. आणि हा दादागिरीवाला आहे, ह्याचं कसं जबरदस्तीने सगळं घ्यायचं असं आहे ते ना शेरू. म्हणजे वाघ्या जरी आपल्याकडे आला ना लाडात की मग ह्याला आवडत नाही, मग हा येणार दादागिरी करून मग सांगणार मला पण घे, मग असं असतं ना शेरूचं. हे बघा आता माझा हात वगैरे चाटते. चल त्याला खायला देते, चल भूकू लागली ना. हां चला चला, वाघ्या बसला, चला 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 चला. तुमचं चिकन गरम करायला ठेवलं आहे ना चुलीवरती, ते बघा मागे ना चूल आता पेटवली. अरे 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 हे बघा मध्ये आला होता शेरू. चूल पेटवली आता आणि पाईप बघा अजून लावलेलं आहे. त्या साईडला आपल्या ज्या भाजीपाला जो काही थोडाफार आहे ना त्यांना जरा पाणी घालायचं चाललेलं आहे. होईल आता एक 15 ते 20 मिनटामध्ये काम आहे ना, सगळं होऊन जाईल पाण्याचं. आता हे पाणी भरता भरता मी अर्धं जेवणसुद्धा करून घेतलं. म्हणजे कुकर वगैरे लावून घेतला, पीठ वगैरे मळून ठेवलं, ह्यांचा नाश्ता पण सगळ्यांचा रेडी करून ठेवलेला आहे. आता फक्त त्यांना द्यायचं आहे, असं सगळं आहे. आता हे झालं का पटापट मग आंघोळ्या करून घेणार मग असं. आता सगळं सोयीचं झालेलं आहे, दोन्हीकडचं चालू झालं, त्याच्यामुळे म्हणजे सगळ्यांसाठी खूप चांगलं झालेलं आहे. तर आता उन्हाळ्यामध्ये पाण्याची हालत होऊन जाते, असं आहे ते. चला तर नाश्ता बघा सर्वांचा करून झालेला आहे. आणि आता कुणालचे बाबा ते गलकी तयार करतात. गलकी का गरकी काय बोलतात? गरकी. हां ते काठीला पुढे काहीतरी बांधतायत दोरीने, काठीला काठी छोटीशी बांधायची की गरकी तयार होते. आपल्याला काढायचे शेवग्याच्या शेंगा. ते बघा समोर आपलं झाड दिसतंय शेवग्याच्या शेंगाचं, आणि त्यात 2-3 शेंगा की नाही तयार झालेल्या आहेत. काल संध्याकाळी आम्ही निरखून बघितलं होतं. त्यांना वाटलं काढून द्या, आपण भाजी करूया. माझी गलकी बनवतो खरा, पण दोरी बरोबर नाही. का दोरी आपल्याकडे आहे ना नायलॉनची? ही दोरी काल आणलेली ना, ती कशाला फुकट झाली? तिथे कितीतरी भरपूर आहेत पडलेल्या, आणून देऊ काय? कुठे? तिथे इकडे तू फिरलास ना आपल्या घराभोवती, तिथे आहे बघ पडलेली ती दोरी. हे घ्या बांधा, चांगली बांधा एकदाच, म्हणजे आपल्याला 10 वेळा मग नवीन बनवायला नको असं. आणि ते बघा समोर झाडाला तुम्हाला आत्ता बघा शेंगा दिसत आहेत लटकलेल्या. हे बघा ह्या साईडला तुम्हाला दिसत आहेत, त्या तयार झाल्या आहेत. तर आता कुणालच्या काढून घेतील, तेव्हा काढतायत ते. त्यांचा फोन पण आलाय आणि शेंगा पण काढतायत, दोन्ही कामं त्यांचे एकत्र चालू आहेत. त्यांना काढू द्या आता. कुणाला येतोय काढायला. त्यांनी फांदी अशी वाकून धरली. ही वाकडीवाली ती वरची, ह्या 2 ठेवून दे. 2 काढला तरी भरपूर झाला. आणि ती वरची फांदी पण वाकवा, बघ ती आहे ना उंच गेलेली, तिथे पण एक तयार झाली दिसते. ह्याच्यासाठी शेगाचं झाड ना जास्त उंच जाऊन जायचं नाही, काढताना जरा भारी पडतं. पण हा झाड आहे ना आम्ही पावसातनं कटिंग करणार आहोत. आता काय वाढतो ते वाढू देत. अजून एक काढायचं कुणाल, तर ह्यांना काढू दे. किती निघाल्या बघू दे. काढल्या. हा बघा उन्हात नाही तर 5 शेंगा झाल्या. बघा 5 शेंगा निघाल्या, 5 मस्त आपल्या शेगळ्याच्या झाडाच्या पहिल्या शेंगा. अजून मला वाटतं भरायला पाहिजे होतं वाटतं, ह्या साईडला त्याला लाल दिसतात ना थोड्याशा. पण मला असं वाटलं की खूप उंच आहेत ना आणि सुकल्या विकल्या काय असं पण मला वाटत होतं. चालेल चल कोवळ्या खाऊया आपण. चला 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 चला, काय नाही होत, आपण आता पहिली टेस्ट करून बघूया, मग चांगली वाटली ना मग कोवळ्यात काढून खाऊया. बरोबर एवढंच पाहिजे. हे बघ ही आहे ना शेंग, हा ही बरोबर आहे, ही बरोबर आहे. चला मस्त कोवळ्या शेंगांची भाजी करूया. तर आता तुम्हाला मी भाजी दाखवते. ही बघा, ही काल मुळ्याची भाजी काढलेली ना, ती आता बनवते मी. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा दाखवली होती भाजी एंडिंगला, ती बनवायची. आता मटकी बनवते मी आता. आणि मटकीला मोड बघा किती मस्त असे मोड आलेले आहेत. आणि त्या मटकीच्या भाजीमध्ये ह्या शेगळ्याच्या शेंगा आपण घालायच्या आहेत. छान बघा शेंगा तयार झाल्या आहेत. ही एकदम म्हणजे पूर्ण तयार झालेली आहे. ह्या अजून थोड्याशा
म्हणजे भरायला पाहिजे होत्या. पण मला असं वाटलं की बघा हे लाल लाल दिसतात ना, तर मला असं वाटलं की म्हणजे लांबून असं सुकल्या का वाटत होत्या, त्याच्यामुळे त्याला म्हटलं काढून बघा म्हणून. पण नाही, तयार बघा झालेले आहेत. कोवळ्या कोवळ्या आहेत एकदम, अशा जून नाही झालेले आहेत, मस्त शेंगा आहेत. चला आता पटापटानं आपण जेवण करायला सुरुवात करूया. तर शेवग्याचं झाड लावल्यापासून म्हणजे आम्ही दरवर्षी वाट बघत राहायचो, कधी शेंगा धरणार, कधी शेंगा धरणार. आणि आज बघा फायनली तो दिवस आज आलेला आहे. आणि आज पहिल्यांदा आपल्या झाडाच्या बघा शेंगा काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे असा भरपूर असा आनंद आम्हा सर्वांना की नाही होत होता. म्हणजे जेव्हापासून ते झाड लावलं ना, तिथपासून आम्ही की नाही अगदी वाट बघत होतो. म्हणजे म्हणतात ना, कष्टाचं फळ कधी ना कधी मिळतंच. तो दिवस बघा आज म्हणजे आलेला आहे. आणि तो दिवस आम्हाला आज पण आठवतो की ज्यावेळेस ते झाड आम्ही लावलं, म्हणजे ती फांदी जेव्हा लावली ना, म्हणजे फांदी लावून हे शेवग्याचं झाड तयार झालेलं आहे. असं विकतचं नव्हतं आणलेलं, पण छान बघा झाड आपलं झालेलं आहे. तर इथे आता पालेभाजी बघा मी फोडणी घालायला सुरुवात केली आहे. मुळ्याची भाजी चिरून वगैरे सर्व ठेवलं होतं. कांदा, मिरची, लसूणाची फोडणी दिलेली आहे तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर चिरलेली भाजी टाकले. आणि ह्या मुळ्याच्या भाजीमध्ये थोडीशा वालीच्या शेंगा म्हणजे चवळीच्या शेंगा असतात ना, त्याची कोळी कोळी पानं पण काढली होती आणि ती पण चिरून मी घातलेली आहेत, कारण मला थोडीशी भाजी नाही कमी वाटत होती. म्हणजे दोन्ही अशा मिक्स करून ही भाजी आता पालेभाजी तयार केली. फोडणी घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं, एक वाफ येऊ दिली झाकण ठेवून. आणि त्याच्यानंतर एक 3-4 मिनटामध्ये ही भाजी शिजल्यानंतर त्यात ओलं खोबरं टाकलं आणि आपली भाजी बघा पालेभाजी इथे तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर ही कढई मी रिकामी केली आणि याच कढईमध्ये मटकीची भाजी शेंगा टाकून करायची होती. म्हटलं उगाच जास्त भांडी कशाला, त्याच्यामुळे मग असं करते मी. तर त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे लसणीची फोडणी दिली. लसूण, कढीपत्ता, थोडंसं हिंग टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तिखट मसाला, टोमॅटो आणि वाटलेलं वाटण, म्हणजे आता कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ना, ते बघा मी 1-2 ते 3 दिवसापूर्वी व्हिडिओ शेअर केलेला आहे, तयार करून ठेवलं होतं. ओलं खोबरं पण तयार म्हणजे किसून ठेवलं होतं, त्याच्यामुळे मला आज बघा ते उपयोगी पडलं. तर अशा वेळेस आपण जेव्हा तयारी करून ठेवतो ते असं आयत्या टायमाला आपल्याला कामाला येतं. तर सर्व मसाले वगैरे टाकून झाल्यानंतर इथे वाटप पण टाकलं, चांगलं जरा असं मिक्स करून घेतलं. म्हणजे फ्रीजमधलं होतं ना, त्याच्यामुळे जरा 1-2 ते 3 मिनटं चांगलं असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर इथे म्हणजे बटाटा, शेंगा आणि मटकी असं सगळं टाकून छान प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर त्यात हळद, परत गरम मसाला, ते सगळं आपल्या चवीप्रमाणे टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर गरजेप्रमाणे यात पाणी टाकलं. पुन्हा एकदा मिक्स करून घेतल्यानंतर चवीप्रमाणे यात मीठ म्हणाली मी, तर कधी कधी बोलताना सुद्धा अडखळायला होतं. आणि मीठ घालून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून स्लो गॅसवरती ही भाजी मी एक 5 ते 7 मिनटं लागतात मटकी शिजायला, आणि शिजत ठेवलेली आहे. आणि भाजी एकीकडे करून झाली, त्याच्यानंतर मी डाळ फोडणी घालायची बाकी होती ती करून घेतली. म्हणजे संपूर्ण स्वयंपाक या दरम्यान मी माझा करून झाला होता. आणि त्याच्यानंतर ओटा वगैरे जे काय आहे ते आवरून घेतलं. देवाची बत्ती अजून चालू आहे बघ, दुपार झाली तरी पण ना. तर देवाला पण आता नैवेद्य बघा दाखवून झालेलं आहे. आणि आता जेवायला घेतलं आहे आम्ही. कुणालचे बाबा जेवत आहेत. हे बघा, हे माझं ताट वाढलेलं आहे. आणि कुणालचं कसं ऑफिस चालू आहे ना अजून, त्याच्यामुळे त्याला अजून एक 15 ते 20 मिनटं जातील जेवायला. चांगली वाटली भाजी. घरच्या सर्व भाज्या आहेत आज आमच्या ताटामध्ये. चला जेवतो आता. चंगू मंगू बघ कसे बसलेत आमचे. संध्याकाळ झाले ना आता. झिरमतोय शेरू आमचा. ओ शेरू, वाघ्या. झालं खोदून झालं सगळं. त्यांचं काम चाललं होतं बागेमध्ये, 2-3 दिवस केलेलं नाही ना. काय काय केलं? चिकू जरा उघडा केला, चिकूला खत हे टाकलं, राख टाकली, त्या मुंग्या होत्या ना. अच्छा, हां. आज थोडंसं काम माझं बाकी होतं. म्हणजे 2 दिवस जरा पाण्याची बघा गडबड झाली ना, त्याच्यामुळे कपडे कसे जास्तीचे होते ना, तर आता ते सगळे धुवून घेतलेत मी. कपडे सुकवायचे बाकी आहेत. म्हणजे चाललं आहे आपलं थोडं थोडं चालू आहे. कोणाच्या बारी भरपूर असं बागेतलं काम केलेलं आहे. 2-3 दिवस काय केलेलं नाही ना, आज बरंच तसं केलेलं आहे. तुम्हाला मी दाखवीन नंतरच्या व्हिडिओमध्ये की आम्ही आता काय काय पुढे करणार आहोत ते. तर चला मग ताईनं, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.